नमस्कार, मी प्रियदर्शनी. काल चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आज हेच प्रश्न धांडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर अशोक खरात यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याची सगळ्याच बाजूने निंदा होताना आपल्याला दिसते. पण असं जरी असलं तरी या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन या प्रकरणावर ठोस कारवाई होणं अपेक्षित होतं. पण तसं न होता या प्रकरणाचं राजकारण होताना आपल्याला दिसलेलं आहे. पण या राजकारणामध्ये आपलं समाजकारण कसं आहे आणि पुरुष सत्ताक व्यवस्था कशी आहे हे आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशोक खरात यांचं प्रकरण एकंदरीतच समोर आल्यानंतर सातत्यानं चाकणकरांना टार्गेट केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. पण चाकणकरांना टार्गेट करत असताना खरं तर इतर नेत्यांनाही टार्गेट केलं जाणं अपेक्षित होतं, पण तसं काही झालं नाही. त्यामुळेच हे प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि या प्रश्नांनी आपल्याला आपल्या समाजाचा आरसा एकंदरीत दाखवला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकरणानंतर महिला नेत्यांना टार्गेट केलं जात आहे का? दुसरा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे की केवळ चाकणकर टार्गेटवर का आहे? आणि तिसरा म्हणजे पुरुष नेत्यांना वाचवण्यासाठी महिला नेत्याचा हा बळी आहे का? पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण की मुळात चाकणकरांचे फोटो किंवा चाकणकरांना महिला नेत्यांना टार्गेट का केलं जातं? एकंदरीतच जर आपण चाकणकरांची गेली काही वर्षातल्या भूमिका बघितल्या तर अनेक वेळेला त्यांनी अंधश्रद्धा, संविधान या सगळ्याबद्दल जाहीररित्या भाष्य केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळं सोशल मीडियावर त्या बऱ्याच फेमसही झाल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसतं. पण सातत्यानं सोशल मीडियावर चाकणकर ह्या टार्गेट राहिलेल्या आहेत. कशा? पहिले तर त्यांच्या होणाऱ्या भाषणांमधनं त्या व्हायरल होतात. हे जरी असलं तरी मधल्या काळामध्ये कधी साडी, कधी मेकअप, तर त्यानंतर आता आपण बघतोय की त्यांचे ज्या पद्धतीचे व्हिडिओ मधल्या काळामध्ये व्हायरल झालेले होते ते अतिशय आक्षेपार्ह होते. अशोक खरात या प्रकरणाच्या नंतर किंवा त्या प्रकरणाच्या आधी आपण जर थोडंसं पाहिलं तर आपल्या लक्षात येतं आहे की सातत्यानं एखादी महिला नेता असेल, खरं तर महिला नेता म्हणूनच नाही, कुठेही महिला जर यशस्वी होत असेल तर ही महिला इंडिव्हिज्युअली यशस्वी होऊ शकेल यावर अजूनही आपल्या समाजाचा विश्वास नाही. आणि त्यामुळे इतर वेळेला ज्या पद्धतीनं महिला जेव्हा यशस्वी होतात तेव्हा बोललं जातं त्याच पद्धतीनं चाकणकरांवर सातत्यानं चारित्र्य हननाचे आरोप जे आहेत ते होताना आपल्याला दिसतात. खरं तर त्यांच्यावर आरोप नाही होते, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. आता अशोक खरातांच्या बाबतीत जर म्हणायचं असेल तर त्यातला एक फोटो हा प्रचंड व्हायरल झाल्याचा आपल्याला दिसून येतो. या फोटोमध्ये त्या अशोक खरात यांचा हात खरं तर त्यांनी पकडलेला आहे. आता हा फोटो का बरं व्हायरल झालेला असावा? हा फोटो प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवण्याचं प्रयोजन काय आहे? खरं तर कुठलीही महिला असेल, ही कुठल्याही पुरुषाबरोबर वावरत असेल तर तिचं चारित्र्य हनन करणं हे अतिशय सहज आणि सोपी गोष्ट आहे. आणि अर्थात जर ती महिला यशस्वी होत असेल तर तिचं चारित्र्य हनन हे केलंच जातं. याचे उदाहरणं आपल्याला अगदी इतिहास काळापासून जरी बघायला मिळत असली तरी आत्ता आपल्याला ती बघायला मिळत आहेत आणि ती चाकणकरांच्या या प्रकरणानंतर प्रामुख्याने आपल्याला सांगता येऊ शकते. हा फोटो नसता दाखवला तर चाललं नसतं का? या प्रकरणामध्ये हे फोटो व्हायरल करून खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न एकंदरीत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पण दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करताना सोशल मीडियावर मात्र याबद्दलची इनसेन्सिटिव्हिटी आपल्याला दिसून येते. एक महिला आणि एक पुरुष जर सोबत असतील तर त्यांची काहीतरी गडबडच आहे अशा पद्धतीनं आपण विचार करतो आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कुठल्याही फोटोवर आपण फारसा विचार न करता त्याचं प्रत्युत्तर देतो. विषय फक्त त्या फोटोबद्दलचा नाही आहे, अर्थात अशोक खरात यांनी केलेल्या काळ्या कारनाम्यांचाही आहे. पण असं जरी असलं तरी आपण ज्या पद्धतीनं बोलतोय आणि अर्थात यामध्ये विरोधकही आले आणि सत्ताधारीही आले आणि अर्थात सोशल मीडिया व्ह्युअर्स जे आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींची खरं तर खबरदारी घेणं आवश्यक होतं, पण ती न घेतलेली आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे हा फोटो दाखवून आपल्याला नक्की काय सिद्ध करायचं आहे असा प्रश्न तुम्हालाही खरं तर पडायला हवा, पण तो पडत नाही. याचं कारण असं आहे की आपण ज्या व्यवस्थेमध्ये राहतो त्या व्यवस्थेनं आपल्याला भाग पाडलेलं आहे का हा फोटो दाखवला म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे ते न म्हणताही सांगता येऊ शकतं.
थोडंसं पुढे जाऊया आणि त्यानंतर आपल्याला दिसून येतं की या महिला नेत्या इतर कुठल्याही महिला नेत्यांपेक्षा किंवा खरं तर इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा जाहीररित्या पुरोगामित्वाची भूमिका मांडताना दिसत आहेत. सातत्यानं त्या आंबेडकर असेल किंवा संविधान असेल यावर बोलताना दिसून येत आहेत. त्याबरोबरीनं त्या अंधश्रद्धेबद्दलही अनेकदा बोलताना दिसून आलेले आहेत. मात्र अशी जाहीर भूमिका घेणारे इतर नेते आता दुर्मिळ झालेले आहेत. मग ही जाहीर भूमिका ही चाकणकरांच्या अंगलट आलेली आहे का? इतर विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाकणकरांचा गेम करण्याचा प्रयत्न झाला आहे का? असा प्रश्न तुम्हालाही पडायला हवा, पण तो पडत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं आपण त्याचाच विचार करतो आणि तेही पुरुषसत्ताक व्यवस्थेमधनं. दुसरा प्रश्न आपल्याला उद्भवतो तो म्हणजे की खरं तर अशोक खरातांबरोबर अनेक जणांचे फोटो व्हायरल झालेले आहेत. केवळ चाकणकरांच्या फोटोजला व्हायरलचं प्रमाण जास्त आहे, पण त्याबरोबरीनं इतर महत्त्वाचे नेतेही आपल्याला या फोटोंमध्ये दिसून येतात. अगदी अमित शहा असतील, एकनाथ शिंदे असतील आणि स्वतः मुख्यमंत्रीही असतील. मग अशा वेळेला या फोटोंचा अर्थ आपण चाकणकरांच्या फोटोंच्या अर्थापेक्षा वेगळा का लावतोय हा प्रश्न तुम्हालाही पडायला हवा, पण तो आपल्याला पडत नाही आहे. याचं कारण असं आहे की एखाद्या महिलेचे फोटो एखाद्या पुरुषाबरोबर आणि पुरुषाचे फोटो पुरुषाबरोबर ह्याला आपण वेगळं समीकरण लावतो. ते का लावतो ते मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पण जर अशा पद्धतीनं आक्षेपार्ह फोटो असं आपण म्हणत असू किंवा कदाचित महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या सगळ्या घटनाकरांना इन्फ्लुअन्स करतील असं जर आपलं म्हणणं असेल तर एकनाथ शिंदे इन्फ्लुअन्स करणार नाही आहेत का? स्वतः मुख्यमंत्री इन्फ्लुअन्स करणार नाही आहेत का? मग अशा वेळेला केवळ चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी का? हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्ही देतालच अशी मला अपेक्षा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की हा जो राजीनामा झालेला आहे हा पुरुष नेत्यांना वाचवण्यासाठी झालेला आहे. खरं तर फोटो अशोक खरातांबरोबर अनेक बड्या नेत्यांचे आहेत, पण चर्चा मात्र केवळ चाकणकरांची आहे. असं का? जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये बसले गेले अनेक नेत्यांनी जे आहे ते प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली, अशा वेळेला चाकणकरांच्या राजीनाम्याबरोबर केवळ इतर नेत्यांची मागणी अशा वेळेला चाकणकरांच्या राजीनाम्याबरोबर इतर पुरुष नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी का जोर धरली नाही? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जर आपले नेते सूचना करतायत की राजीनामा दिला पाहिजे तर या सगळ्या इतर नेत्यांना कोण सूचना करणार आहे? ती करणार आहे की नाही करणार आहे? ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. पण ह्या सगळ्याची उत्तरं खरं तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. याचं कारण असं आहे की आपण ज्या व्यवस्थेमध्ये वावरतो आहोत त्या व्यवस्थेत पुरुषांसाठी जी सत्ता आहे त्याच गोष्टींसाठी महिलांना मात्र स्पष्टीकरण मागितलं जातं आणि तेच आता पुन्हा एकदा चाकणकर आणि अशोक खरात यांच्या निमित्ताने आपल्याला सिद्ध झाल्याचं दिसून येतं. एक नियम पुरुषांसाठी आणि दुसरा नियम बायकांसाठी हा लागू केल्याचं आपल्याला दिसून येतं. चाकणकर ह्या अतिशय सॉफ्ट टार्गेट होत्या आणि त्यामुळेच त्यांना टार्गेट केलं गेलेलं आहे का? आणि त्यानंतर आता बड्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण धरणार आहोत का? आणि दुसरं ते स्वतःहून आता राजीनामा देणार आहेत का? हेही आपण विचारायला हवं. महिला नेत्या खरं तर आपण खूप नेत्यांबद्दल बोलत राहतो. महिलांनी निर्णय प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे, अनेक महिला नेत्यांनी इथे आलं पाहिजे, बोललं पाहिजे असं आपण सातत्यानं सांगतो. पण जेव्हा राजकारणामध्ये महिला येतात, राजकारणातच नाही इतर ठिकाणीही महिला येतात, तेव्हा त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा गलिच्छ प्रयोग हा सगळीकडे केला जातो आणि त्याचं वास्तव हे आपल्याला आता दिसून येत आहे. अगदी जेव्हा अजित पवार होते त्यावेळेसही अजित पवार आणि चाकणकरांचे व्हिडिओ जे अतिशय घाणेरडे म्हटले जातील अशा पद्धतीनं मॉर्फ करूनही वापरले गेले आणि ते कशा पद्धतीनं व्हायरल झालेले आहेत हे आपणही पाहिलेलं आहे. याचबरोबरीनं आत्ता जे काही फोटो व्हायरल होत आहेत त्याला कुठेतरी वेगळा काहीतरी अर्थ लावून पुन्हा ते व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे आपण एका बाजूला इनसेन्सिटिव्ह आहोत महिला नेत्यांबद्दलही आणि त्यामुळे आपण पुरुष नेत्यांना मात्र वेगळे समीकरणं लावतोय. पुरुष नेत्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का? हाही प्रश्न आपण या निमित्ताने विचारायला हवा. या तीनही प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय आहे हे नक्की नोंदवा. चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, तो एक्सेप्ट करायला हवा, या सगळ्याबद्दल आपण चर्चा तर इतर माध्यमांमध्ये होईलच, पण महिला नेत्यांना सॉफ्ट टार्गेट करून पुरुष नेत्यांना मात्र वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या राजकारणात होताना आपल्याला दिसतोय आणि विरोधक असतील किंवा आपली सत्ताधारी यावर बोलायला तयार नाही आहेत.
महिलांच्या साडी, मेकअप ह्या सगळ्या गोष्टींवर बोललं जात आहे, पण त्यांच्या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या भूमिकांबद्दल मात्र कोणीही इथे बोलायला तयार नाही आहे. त्यामुळे जी भूमिका चाकणकरांनी घेतलेली होती, जी पुरोगामित्वाची भूमिका होती, त्या भूमिकेचा कुणाला अडसर ठरतोय का? आणि त्यामुळे चाकणकरांचा गेम केला जातोय का? महिला नेत्या म्हणवणाऱ्या या स्वतःही इनसेन्सिटिव्ह पद्धतीनं वागतायत आणि त्यामुळे या राजकारणाचं एकंदरीतच पुरुष सत्ताक स्वरूप हे या निमित्ताने समोर आलेलं आहे. या 3 प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबूया.